हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं बायोलॉजी टॅब या आपल्या युट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहे सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन अँड कंपोनंट ऑफ एम्ब्रियो सॅक अँड देअर फेट. आपल्याला माहित आहे एम्ब्रियो सॅक मध्ये जे काही कंपोनंट्स आहेत त्याचं आता फर्टिलायझेशन झाल्यानंतर किंवा डबल फर्टिलायझेशन झाल्यानंतर त्यांचा फेट काय आहे, ते कशामध्ये कन्वर्ट होतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहे. आणि महत्त्वाचं बघणार आहे सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन. की आता डबल फर्टिलायझेशन तर केलंय आपण, मग त्याचं महत्त्व काय आहे, बरोबर, त्याचं सिग्निफिकन्स काय काय आहे ते सर्व इन डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. समोर तर सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन. तर आपण बघितलं होतं डबल फर्टिलायझेशन जेव्हा आपण स्टडी करत होतो तेव्हा आपण सांगितलं होतं की डबल फर्टिलायझेशन ही प्रोसेस ही एक अशी युनिक फर्टिलायझेशनची प्रोसेस आहे जी की फक्त अँजिओस्पर्म मध्ये दिसते. कुठल्या अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला दिसत नाही, फ्लॉवरिंग प्लांट मध्ये दिसत नाही, तर दिसते फक्त कुठे, तर अँजिओस्पर्म मध्ये दिसते. प्लांट मध्ये अँजिओस्पर्म मध्ये दिसते, म्हणून याला म्हटलेलं आहे युनिक फीचर ऑफ अँजिओस्पर्म्स. ठीक आहे, कळालं पहिलं सिग्निफिकन्स. नंबर 2, इथे काय होतं, बोथ मेल गॅमेट्स आर युटिलाइज इन द प्रोसेस. आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे का, कुठेच पाहिलेलं नाही की कुठल्याच फर्टिलायझेशन मध्ये काय होत नाहीये, तर 2 मेल गॅमेट्स पार्टिसिपेट करत नाहीत. तर अँजिओस्पर्म मध्ये डबल फर्टिलायझेशन मध्येच अशी एक प्रोसेस आहे इथे की जिथे काय होतात, बोथ मेल गॅमेट काय केले जातात, युटिलाइज केले जातात, त्यांचा वापर केला जातो. ठीक आहे, पहिलं कळालं तुम्हाला की अँजिओस्पर्म मध्येच दिसते डबल फर्टिलायझेशन. नंतर बोथ मेल गॅमेट्स आर युटिलाइज इन द प्रोसेस ऑफ डबल फर्टिलायझेशन. कळलं. नंबर 3, झायगोट फॉर्म आफ्टर सिनगॅमी. झायगोट कधी फॉर्म होतो, सिनगॅमी. आणि आपल्याला माहिती आहे सिनगॅमी म्हणजे काय, फर्स्ट मेल गॅमेट प्लस आपला काय एक सेल. फर्स्ट मेल गॅमेट प्लस एक सेल जेव्हा काय होतात, त्यांचं फ्युजन होतं आणि फर्टिलायझेशन होतं, त्याला आपण काय म्हटलं होतं, फर्स्ट फर्टिलायझेशन. त्यालाच आपण दुसरं नाव होतं सिनगॅमी. तर म्हटलंय झायगोट फॉर्म आफ्टर सिनगॅमी, जेव्हा काय होतं मेल गॅमेट, पहिला मेल गॅमेट अँड एक सेल फर्टिलाइज होतात, सिनगॅमी फॉर्म होते, फर्टिलायझेशन होते त्यांचं, बरोबर. आणि त्यांचं फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय फॉर्म होतो, तर झायगोट फॉर्म होतो, बरोबर. झायगोट फॉर्म आफ्टर सिनगॅमी डेव्हलप्स इनटू अन एम्ब्रियो इन द सीड. आता सीड, फ्रूटच्या सीड मध्ये जो एम्ब्रियो फॉर्म होतो तो कशापासून फॉर्म होतो, तर सिनगॅमी. आणि सिनगॅमी म्हणजे काय, फर्स्ट मेल गॅमेट प्लस एक सेल. कळालं. नंबर 4, फर्टिलायझेशन ब्रिंग अबाउट रिकॉम्बिनेशन ऑफ कॅरेक्टर्स रिझल्टिंग इन व्हेरिएशन अमॉंग ऑफस्प्रिंग. हे सगळ्यात महत्वाचं काय सिग्निफिकन्स आहे आपल्या डबल फर्टिलायझेशनचं, किंवा आपण म्हणू शकतो सेक्शुअल रिप्रोडक्शनचं. कुठेही सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असेल तर इथे काय होतात, 2 पॅरेंट्स इन्व्हॉल्व असतात, बरोबर. इथे 2 पॅरेंट्स इन्व्हॉल्व होते, तर मग इथे काय झालेलं आहे, तर 2 पॅरेंट्स आहेत, मेल आणि फिमेल, यांचं काय होतं, फ्युजन झालंय, फर्टिलायझेशन झालंय. आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे रिकॉम्बिनेशन होतं त्यांच्या क्रोमोझोम्स मध्ये, आणि क्रोमोझोम्स मध्ये रिकॉम्बिनेशन झाल्यानंतर जे काही नवीन ऑफस्प्रिंग्स आपल्या जन्माला येतात त्यांच्यामध्ये आपल्याला काय दिसतं रे, तर व्हेरिएशन आलेलं दिसतं, बरोबर. तर फर्टिलायझेशन ब्रिंग्स अबाउट रिकॉम्बिनेशन होतं, दोन्ही काय होतात, मेल आणि फिमेलचे गॅमेट्स फ्यूज झाल्यानंतर त्यांचे क्रोमोझोम्स काय होतात, क्रॉस होतात. नंतर त्यांचं रिकॉम्बिनेशन होतं आणि रिकॉम्बिनेशन कशाचं होतं, तर कॅरेक्टरचं. कारण की क्रोमोझोमवर काय असतात, तर ट्रेट्स असतात, त्यांचे प्रत्येकांचे ट्रेट्स असतात, कॅरेक्टर्स असतात. त्या कॅरेक्टरचं काय झालं, मिक्सिंग झालं, रिकॉम्बिनेशन झालं, तर काय होतं, एक नवीन कॅरेक्टर आपल्याला पाहायला मिळतं. तर रिझल्टिंग इन व्हेरिएशन है ना, व्हेरिएशन अमॉंग ऑफस्प्रिंग. ठीक आहे. नंबर 5, ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस डेव्हलप इनटू न्यूट्रिटिव्ह एंडोस्पर्म टिश्यू. काय होतं, ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म काय केला होता, आपण फॉर्म केला होता. ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म फॉर्म केला होता. कसा फॉर्म केला होता तुम्हाला माहिती आहे, फर्स्ट मेल गॅमेट फॉर्म केला होता एक सेल सोबत, ते झालं फर्स्ट फर्टिलायझेशन. आता आपण सेकंड फर्टिलायझेशन केलं होतं, तो कोणतं, तर सेकंड मेल गॅमेट प्लस सेकंडरी न्यूक्लियस. सेकंडरी न्यूक्लियस मध्ये काय होते, 2 न्यूक्लियस होते आणि आपला सेकंड मेल गॅमेटचा एक न्यूक्लियस, असे 3 न्यूक्लियस एकत्र फ्यूज झाले होते, म्हणून त्याला काय म्हटलं होतं, ट्रिपल फ्युजन. आणि त्याच्यापासूनच काय फॉर्म केलं होतं, नंतर आपण फॉर्म केलं होतं ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस फॉर्म केला होता. त्याला आपण म्हटलं होतं पीईएन. पीईएन म्हणजे काय, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. डेव्हलप्स इनटू न्यूट्रिटिव्ह एंडोस्पर्म टिश्यू. हा कशामध्ये डेव्हलप होतो, तर न्यूट्रिटिव्ह टिश्यू मध्ये डेव्हलप होतो. आपण पाहिलं एक फ्रूट घेतलं, फ्रूट मधली आतली जी सीड आहे, आतली ती सीड आहे ती कशापासून डेव्हलप झालेली, त्याच्यामध्ये काय एम्ब्रिओ पासून डेव्हलप झालेली आहे. आणि एम्ब्रिओ कशापासून झालेला आहे, झायगोट पासून. आणि झायगोट कशापासून झालेला आहे, फर्स्ट मेल गॅमेट्स प्लस तर एक सेल याच्यापासून झालेलं आहे आतली सीड. आणि सीडच्या अवतीभोवती जे आवरण असतं, बरोबर, त्याला प्रोटेक्ट करत असतं. जे काय असतं न्यूट्रिटिव्ह टिश्यू असतं त्याच्यामध्ये. जर आंब्याचं आपण एक्झाम्पल घेतलं तर आतमधली कोय ती फॉर्म होते सिनगॅमिनने. आणि बाहेरचं जे आवरण असतं ज्याला आपण खातोय ते कसं असते, न्यूट्रिशियस असतं ते, बरोबर. ते कशापासून फॉर्म झालेलं असतं, तर झालेलं असतं ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसने फॉर्म झालेलं असतं. आणि डेव्हलप कशामध्ये होते, न्यूट्रिटिव्ह एंडोस्पर्म टिश्यू डेव्हलप होतो त्याच्यापासून, बरोबर. कशापासून, तर पीईएन पासून. कळालं तुम्हाला. नंबर 6, इथे काय होतं, डबल फर्टिलायझेशन अवॉइड चान्सेस ऑफ पॉलीएम्ब्रियोनी.
इथं काय होतात, पॉली एम्ब्रियोनीचे चान्सेस खूप कमी होऊन जातात. नंतर इन्क्रीज द चान्सेस ऑफ सर्व्हायव्हल ऑफ फ्युचर प्लांट्स. काय होतं, फ्युचर प्लांट्सला सर्व्हाइव्ह करण्यासाठी मदत करते कोण, डबल फर्टिलायझेशन. कसं, पॉली एम्ब्रियोनी काय करते, ते अवॉइड करते, चान्सेस त्याचे कसे होतात, कमी करते. अँड इन्क्रीज द चान्सेस ऑफ सर्व्हायव्हल ऑफ फ्युचर प्लांट्स. बरोबर, एवढे सगळे सिग्निफिकन्स हे कशाचे आहेत, तर डबल फर्टिलायझेशनचे आहेत. हे आपण बघितले. पहिलं बघितलं युनिक फीचर ऑफ अँजिओस्पर्म्स. अँजिओस्पर्मच्या व्यतिरिक्त कुठेच डबल फर्टिलायझेशनची प्रोसेस आपल्याला दिसत नाही. नंतर दोन मेल गॅमेट्स इथे काय केले जातात, युटिलाइज केले जातात. नंबर 3, झायगोट फॉर्म आफ्टर सिनगॅमी. मेल आणि फिमेल एक सेल आहे, त्यांचं फ्युजन होऊन सिनगॅमी फॉर्म केले जाते आणि नंतरच त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, झायगोटमध्ये, आणि झायगोटचं एम्ब्रिओमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. नंतर नंबर 4, फर्टिलायझेशन ब्रिंग्स अबाउट रिकॉम्बिनेशन. फर्टिलायझेशन काय होतं, तर मेल आणि फिमेलचे जे क्रोमोझोम्स आहेत ते काय होतं, रिकॉम्बिनेशन होते त्यांचं, आणि काय होतं, त्यांच्यामध्ये व्हेरिएशन्स येतात आणि नवीन कॅरेक्टर्स आपल्याला पाहायला मिळतात. नंबर 5, इथं काय होतं, ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, म्हणजे सेकंड मेल गॅमेट अँड सेकंडरी न्यूक्लियस म्हणून काय होतं, ट्रिपल फ्युजन होतं. आणि ट्रिपल फ्युजन झाल्यानंतर तिथं काय फॉर्म होतो रे, तर ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस फॉर्म होतो. आणि तो कशामध्ये डेव्हलप होतो, तर न्यूट्रिटिव्ह एंडोस्पर्म टिश्यू मध्ये डेव्हलप होतो. ठीक आहे. नंबर 6, अवॉइड चान्सेस ऑफ पॉलिएम्ब्रियोनी. डबल फर्टिलायझेशनने पॉलिएम्ब्रियोनी ही कन्सेप्ट काय केली जाते, अवॉइड केली जाते, त्याचे चान्सेस कमी केले जातात. अँड इन्क्रीज द चान्सेस ऑफ सर्व्हायव्हल ऑफ फ्युचर प्लांट्स. फ्युचर प्लांट्स हे व्यवस्थितरित्या सर्व्हाइव्ह करतील याची काय करते, काळजी घेतली जाते डबल फर्टिलायझेशननी. याच्यामध्ये पॉलिएम्ब्रियोनी हा एक आपला पुढचा कन्सेप्ट आहे. आपण पुढच्या 1-2 लेक्चरमध्ये पॉलिएम्ब्रियोनी हा एक सेपरेट कन्सेप्ट आपण याच्यावर एक व्हिडिओ बनवणार आहे. ठीक आहे, तो नंतर बघूया. सध्या फक्त एवढं लक्षात ठेवून राहू द्या की आपलं डबल फर्टिलायझेशन काय करतं, तर चान्सेस अवॉइड करतं कशाचे, पॉलिएम्ब्रियोनीचे. ठीक आहे, एवढे सगळे हे 6 काय आहेत, सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन आपण पाहिले. ठीक आहे, चला समोर. आता पुन्हा पाहूया की डबल फर्टिलायझेशन आहे. व्हाय डबल फर्टिलायझेशन, काय केलं जातं. 4 मेन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. आपल्या एक्झामच्या दृष्टीने 4 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या डबल फर्टिलायझेशनच्या सिग्निफिकन्स बद्दल. पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, काय करते, रिसोर्स इफिशियन्सी नावाची काय सिग्निफिकन्स आहे त्याचा. पहा काय म्हणते, द प्लांट ओनली क्रिएट्स फूड. प्लांट काय करते, फूड तयार करते. कशापासून, तर एंडोस्पर्म पासून. आपण आताच पाहिलं PEN है ना, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस काय करतो, एक न्यूट्रिटिव्ह टिश्यू फॉर्म करतो. इफ अन एम्ब्रिओ इज सक्सेसफुली फॉर्म. आता काय झालं, एम्ब्रिओ, आता मँगोचं सीड आहे, मँगोचं फ्रूट पकडू आपण. मँगोचं फ्रूट कच्चं असतं तेव्हा काय असतं, ते अवतवचं आवरण कसं असतं, ते आउटर कव्हरिंग कशी असते, कडक असते है ना, आणि आपल्याला आंबट लागतो ना आउटर कव्हरिंग, आणि आतमधली सीड कशी असते, कच्ची असते, मॅच्युअर झालेली नसते. पण तीच कोय आपण त्याला म्हणतो सीड, ती जेव्हा मॅच्युअर्ड होते तेव्हा अवतीभोवतीचं आवरण ते काय व्हायला लागतं, पिकायला लागतं, सडायला लागतं है ना. तर मग आता आतलं जर जे आतली जे एम्ब्रिओ आहे ते काय झालं, आता मॅच्युअर्ड झालेलं आहे, सक्सेसफुली काय झालेलं आहे, फॉर्म झालेलं आहे. मग आता न्यूट्रिटिव्ह टिश्यूचं काम काय आहे, तर मग ते काय करतं, त्याच्यामध्ये काय असतं, भरपूर सारं न्यूट्रिशन असतं. तर मग ते सुद्धा, ते न्यूट्रिशन आपण खातो ना, ते आपल्यासाठी पण गरजेचं. आपण काय करतो, त्याला काय करतो, ऍज अ फूड म्हणून काय करतो, ईट करतो. बरोबर ना, ते आपल्यासाठी सुद्धा कामाचं आहे. म्हणून आता काय म्हणतोय, नो वेस्ट ऑफ एनर्जी है ना. जे बाहेरची जी एनर्जी आहे, जे न्यूट्रिशन टिश्यू आहे, तो आता वेस्ट झालाय का, नाही झाला. तो आपण काय करतोय, ईट करतोय. कुठल्या तरी दुसऱ्या ऑर्गॅनिझम्स काय करतात, दुसरे अॅनिमल्स काय करतात, त्याला ईट करतात. झाडावरचे माकडं असतील, पक्षी असतील, वेगवेगळे अॅनिमल्स असतील, त्यांना ते खायला मिळतं. मग तिथं वेस्ट ऑफ एनर्जी झाली का, नाही झाली. बरोबर, म्हणून त्याला काय म्हटलंय, रिसोर्स इफिशियन्सी. हे एक खूप महत्वाचं काय सिग्निफिकन्स आहे डबल फर्टिलायझेशनचं. नंबर 2, व्हेरिएशन. हे सुद्धा आपण बघितलं कशामुळे येतं, रिकॉम्बिनेशनमुळे येतं. रिकॉम्बिनेशन ऑफ कॅरेक्टर्स इन्शुअर युनिक ऑफस्प्रिंग्स. काय होतं, रिकॉम्बिनेशन झाल्यामुळं काय होतं, मेल आणि फिमेल गॅमेट्स आहेत, मेल आणि फिमेल गॅमेट्स आहेत, काय झाले, फ्यूज झाले. आता नवीन ऑफस्प्रिंग फॉर्म झाले, ते कसे असतील, त्या 2 मेल गॅमेट्स पेक्षा, मेल आणि फिमेल जे पॅरेंट्स होते त्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळे असतील त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स. बरोबर, कशामुळे आले ते कॅरेक्टर्स नवीन, तर रिकॉम्बिनेशनमुळे झाले. रिकॉम्बिनेशन कशामुळे आलं, त्यांच्यामध्ये असलेले क्रोमोझोम्स काय झाले, त्यांच्यावर असलेले कॅरेक्टर्स ते काय झाले, एकमेकांशी क्रॉस झाले, आणि क्रॉस झाल्यामुळं ते काय झालं, एक नवीन कॅरेक्टर्स फॉर्म झालं. नंबर 3, सर्व्हायवल. काय सर्व्हायवल, तर पहा, ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म इज हायली न्यूट्रिटिव्ह आहे. आपण आताच पाहिलं PEN कसं आहे, ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म कसं आहे, हायली न्यूट्रिटिव्ह आहे. एन्शुरिंग द सीड सर्व्हाइव्ह जर्मिनेशन. बरोबर, सीड सर्व्हाइव्ह जर्मिनेशन. जोपर्यंत काय होतं, ती सीड कशासाठी रेडी होत नाही, तर जर्मिनेशनसाठी रेडी होत नाही, किंवा ती सीड्स फुल्ली मॅच्युअर्ड होत नाही, तोपर्यंत जे न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे, PEN आहे, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे, तो काय करतो, त्या एम्ब्रिओला काय होतो, मॅच्युअर होऊ देपर्यंत काय होत नाही, त्याला सोडत नाही, किंवा ते खराब होत नाही है ना. जेव्हा काय होईल,
आतमधली जी सीड आहे ती पूर्ण काय होईल, जर्मिनेशनसाठी काय होईल, रेडी होईल. तेव्हाच काय होईल, जे ट्रिप्लोइड एंडोस्पर्म काय एंडोस्पर्म काय करेल, त्याला प्रोटेक्ट करेल, तोपर्यंत त्याला काय करेल, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काम करेल. कोणाला तर एम्ब्रिओला. कळालं? सर्व्हायव्हलसाठी मदत करेल कोणाला, तर एम्ब्रिओला. नंबर 4, पॉलीएम्ब्रियोनिक कंट्रोल. हे आता आपण पाहिलं की आता पुढे आपण बघणारच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये की पॉलीएम्ब्रियोनिक कन्सेप्ट नेमकी आहे काय. पॉलीएम्ब्रियोनिक कंट्रोल, पॉलीएम्ब्रियोनिक काय करते, अवॉइड करते, त्याचे चान्सेस कमी करते. रिड्यूस चान्सेस ऑफ मल्टिपल कॉम्पिटिंग एम्ब्रिओज. नवीन आपल्याला माहिती आहे डबल फर्टिलायझेशन झालं तर एम्ब्रिओ एकच फॉर्म होतो, पण एकापेक्षा जर जास्त एम्ब्रिओ जर फॉर्म होत असतील बरोबर एका फ्रूटमध्ये, तर त्याला काय म्हणतो आपण, पॉलीएम्ब्रियोनिक. मग हीच कन्सेप्ट काय होते, पॉलीएम्ब्रियोनिकची ही कन्सेप्ट काय का, हीच कन्सेप्ट काय पॉलीएम्ब्रियोनिक ती कमी करते. बरोबर, याची चान्सेस कमी करते. कोण कमी करते, तर डबल फर्टिलायझेशन करते. बरोबर. मग 4 आपण हे मेन काय सिग्निफिकन्स आहेत कशाचे, तर डबल फर्टिलायझेशनचे. पहिले आहे रिसोर्स इफिशियन्सी, व्हेरिएशन, सर्व्हायव्हल अँड पॉलीएम्ब्रियोनिक कंट्रोल. ठीक आहे, कळालं इथपर्यंत. पुढे आफ्टरमॅथ द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ फ्लोरल पार्ट्स. फ्लोरल पार्ट्स म्हणजे काय, तर फ्लॉवर मध्ये आपण काही फ्लोरल पार्ट्स पाहिले होते बरोबर, जसं की अँड्रोशियम, गॅनोशियम, कॅलिक्स, करोला. नंतर अँड्रोशियम, गॅनोशियम मध्ये काय होते, तर वेगवेगळ्या प्रकारचे मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स होते, आणि त्या मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स मध्ये काय होते, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे इनर ऑर्गन्स होते. आपण पाहणार आहे फर्टिलायझेशनच्या आधी आणि फर्टिलायझेशन नंतर ह्या फ्लोरल पार्टचा फेट काय आहे. फर्टिलायझेशनच्या आधी ते कसे असतात आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर ते त्यांचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण आता याच्यामध्ये पाहणार आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ फ्लोरल पार्ट्स मध्ये. ओरी, ओरी हा कशाचा पार्ट आहे, तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टचा पार्ट आहे. बरोबर. तर मग ओरी कुठं असते, फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट मध्ये असते, गॅनोशियम मध्ये असते, त्यालाच काय म्हणतो आपण, कार्पेल आहे ना, कार्पेल मध्ये असते. नंतर ओरी, याला आपण म्हणतो प्री फर्टिलायझेशन, म्हणजे फर्टिलायझेशन व्हायच्या आधी ओरी असते. त्या ओरीमध्ये कन्व्हर्जन होतं या ओरीचं कशामध्ये, तर फ्रूटमध्ये, पूर्ण फ्रूटमध्ये है ना. नंतर आहे ओल, ओल कुठं असतो, तर ओरीमध्ये असतो. ओल कुठं असतो, तर ओरीमध्ये असतो. आता फ्रूट कन्वर्ट झाला, त्या फ्रूटमध्येच काय असणार आहेत, सीड्स असतात, आणि ह्या सीड्स कशापासून फॉर्म होतात, तर ओल पासून होतात. ओल पासून काय फॉर्म होतो, सीड. कारण की ओरीपासून जर होल फ्रूट फॉर्म होत असेल आणि ओल कुठे आहे, ओरीमध्ये, तर मग सीड कुठे असणार आहे, या फ्रूटमध्ये है ना. तर ओरीपासून फ्रूट, ओल पासून सीड फॉर्म होतात. नंतर एक सेल आहे आणि मेल गॅमेट आहे, यांचं जेव्हा फ्युजन होतं तर आपल्याला पाहायला मिळतं काय, एम्ब्रिओ फॉर्म झालेला दिसतो. ही कन्सेप्ट आहे. पहिला मेल गॅमेट्स, फर्स्ट मेल गॅमेट्स प्लस एक सेल यांचं जेव्हा फ्युजन होतं एम्ब्रिओ फॉर्म होतो. एम्ब्रिओ फॉर्म होतो का, नाही, त्याच्या आधी काय फॉर्म होतो, 2n झायगोट फॉर्म होतो. झायगोट फॉर्म झाल्यानंतरच एम्ब्रिओ फॉर्म केला जातो, आणि या प्रोसेसला काय म्हणतो आपण, सिनगॅमी म्हणतो. नंतर जो सेकंड मेल गॅमेट आहे, हा फर्स्ट मेल गॅमेट होता, आता हा सेकंड मेल गॅमेट आहे. नंतर फर्स्ट मेल गॅमेट प्लस सेकंडरी न्यूक्लियस जेव्हा काय होतात, फ्यूज होतात बरोबर, आणि याच्यापासून काय फॉर्म होतो, एंडोस्पर्म काय फॉर्म होतो, त्याला काय म्हणतो आपण, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस म्हणतो. हा कसा असतो, हायली न्यूट्रिशियस टिश्यू फॉर्म करतो. नंतर आउटर इंटिग्युमेंट्स, आउटर इंटिग्युमेंट्स कुठे पाहायला मिळतात आपल्याला, ओल मध्ये. ओलचे आउटर कव्हरिंग आहे ना, एम्ब्रिओ सॅकला काय करतात, ते प्रोटेक्ट करण्याचं काम करतात. दोन इंटिग्युमेंट्स पाहिले आपण, आउटर इंटिग्युमेंट्स आणि इनर इंटिग्युमेंट्स. आता त्यांचं कन्वर्जन कशामध्ये होतं, फर्टिलायझेशन झाल्यानंतर. आउटर इंटिग्युमेंट्स कन्वर्ट होतात कशामध्ये, तेस्तामध्ये, आणि तेस्ता काय, आउटर सीड कोट असतो. सीड आहे ना, सीडची जी आउटर कव्हरिंग असते, तुम्ही जर सीड बघितली असेल है ना, सीडच्या अवतीभोवती पातळ एक कव्हरिंग असते, त्याला काय म्हणतो आपण, टेस्टा है ना. ती कशापासून फॉर्म झालेली असते, तर इनर इंटिग्युमेंट्स पासून फॉर्म झालेली असते. आउटर इंटिग्युमेंट्स पासून फॉर्म झालेली असते. नंतर इनर इंटिग्युमेंट, इनर इंटिग्युमेंट पासून फॉर्म होतो टेगमन. टेगमन फॉर्म झाला, हा काय, इनर सीड कोट असतो. सीडच्या आतमध्ये एक काय असतो, एक छोटासा कोट असतो सीडला प्रोटेक्ट करण्यासाठी, तो त्याला काय म्हणतो आपण, टेगमन, इनर सीड कोट आहे. नंतर न्यूसेलस, न्यूसेलस तुम्ही ओलची जर डायग्राम पाहिली, तर ओलची डायग्राम मध्ये काय पाहिलं आपण, तर एम्ब्रिओ सॅक पाहिला. एम्ब्रिओ सॅक फॉर्म होण्याच्या आधी, एम्ब्रिओ सॅक काय फॉर्म होण्याच्या आधी आपण ते कशामध्ये पाहिलं होतं, मेगास्पोरोजेनेसिस मध्ये पाहिलं होतं. तर न्यूसेलस मध्ये काय फॉर्म केला जातो रे, न्यूसेलस फॉर्म मध्ये फॉर्म केला जातो एम्ब्रिओ सॅक बरोबर. या न्यूसेलसचं कन्वर्जन कशामध्ये होतं, तर पेरिस्पर्म मध्ये होतं. आता हे पेरिस्पर्म काय, हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे. फक्त लक्षात राहू द्या की न्यूसेलसचं कन्वर्जन होतं पेरिस्पर्म मध्ये. नंतर जे सिनर्जिड्स आणि अँटीपोडल सेल्स आहेत, आपल्याला माहित आहे ओलमध्ये सिनर्जिस सेल्स कुठे असतात, तर एक सेलच्या अवतीभोवती असतात. त्यांचं काम काय होतं रे,
तर जी पोलन ट्यूब आलेली होती त्याला काय करणे, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणे, त्याचं टिप स्वेल करणे आणि त्या बर्स्ट करणे त्या पोलन ट्यूबच्या टिपला, आणि हॅप्लॉइड मेल गॅमेट्स आतमध्ये घेण्याचं काम कोण करत होतं, सिनर्जी सेल्स करत होते है ना. आणि अँटीपोडल सेल्स हे कुठं होते, तर वरच्या चेलाजेल्स एंडला होते. एम्ब्रिओ सॅकमध्ये चेलाजेल एंडला कोण होते, तर अँटीपोडल सेल्स होते. मग यांचं काय होतं बाबा, नंतर हे काय होतात, डिजनरेट होऊन जातात, आणि जे अँटीपोडल सेल्स आहेत हे काय होतात, डिसअपिअर होऊन जातात. सिनर्जी सेल्स काय होतात, डिजनरेट होऊन जातात, आणि अँटीपोडल सेल्स डिसअपिअर होऊन जातात. ठीक आहे, कळलं तुम्हाला की एवढे काय आहेत, हे फ्लोरल पार्ट्स आहेत आपल्या फ्लॉवर मधले, अँजिओस्पर्म्स मधले. नंतर अँड्रोशियम आणि गॅनोशियम मधले हे काय आहेत, तर आपल्या गॅनोशियम मधले काय आहेत, फ्लोरल पार्ट्स आहेत. आणि या फ्लोरल पार्ट्स काय होतात, आफ्टर यांच्यामध्ये काय होतात, ते कन्व्हर्जन होऊन जातं त्यांचं. ठीक आहे, कळालं इथपर्यंत. पुढे आता शॉर्ट मध्ये पहा, एक बिग पिक्चर आहे, व्हॉट बिकम्स व्हॉट. सेम आहे, आधीची स्लाइड जी आहे तिची स्लाइड सांगते काय झालं, बिफोर फर्टिलायझेशन आणि आफ्टर फर्टिलायझेशन यांचं काय होतं पहा. झायगोट फॉर्म झालेला आहे आपला, है ना, कशापासून, मेल गॅमेट आणि एक सेल पासून. याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, एम्ब्रिओ. आणि एम्ब्रिओ काय, ऍज अ आपण म्हणू बेबी फॉर्म झालेला आहे आता, है ना. नंतर प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, त्याला आपण पीएन कसा आहे, ट्रिप्लॉइड आहे, तो कशामध्ये कन्वर्ट होऊन जातो, त्याचं एंडोस्पर्म मध्ये. आणि एंडोस्पर्म काय आहे की न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे, जो की कशाचं काम करतो, नंतर ऍज अ फूड म्हणून काम करतो. नंतर ओव्हल आहे, ओव्हल कशामध्ये कन्वर्ट होऊन जातो, तर सीड मध्ये कन्वर्ट होऊन जातो. नंतर इंटिग्युमेंट्स, जे आउटर कवरिंग आहे ओव्हलची, ती कशामध्ये कन्वर्ट होऊन जाते, सीड कोट मध्ये. आणि आताच पाहिले आपण सीड कोट किती प्रकारचे आहेत, 2 प्रकारचे, इनर आणि आउटर तेस्ता, इनर टेगमेंट. नंतर ओरी, ओरी कशामध्ये कन्वर्ट होऊन जाते, तर ओरी पाहिलेली आपण, ओरी कन्वर्ट होऊन जाते कशामध्ये, फ्रूट मध्ये. नंतर ओरीची जी वॉल आहे, ओरीची वॉल कशामध्ये कन्वर्ट होऊन जाते, पेरिकार्प मध्ये कन्वर्ट होऊन जाते. इत्यादी गोष्टी आपण पाहिल्या की बिफोर फर्टिलायझेशन फ्लोरल पार्ट्स कसे असतात, आणि आफ्टर फर्टिलायझेशन त्यांचं कन्व्हर्जन कशामध्ये होऊन जातं. आशा आहे की तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या कळाल्या असतील. इथे खाली नोट दिलेली आहे, नोट पहा. द एम्ब्रिओ अँड एंडोस्पर्म डेव्हलप सायमल्टेनियसली. सायमल्टेनियसली म्हणजे काय, सोबत. तर एम्ब्रिओचं फॉर्मेशन जेव्हा चालू असतं तेव्हाच त्याच टाइमला एंडोस्पर्मचं डेव्हलपमेंट सुद्धा चालू असतं, बरोबर. मग ह्या दोन गोष्टी, एम्ब्रिओ फॉर्मेशन अँड एंडोस्पर्म फॉर्मेशन, ह्या कशा गोष्टी आहेत, सायमल्टेनियसली फॉर्म होण्याच्या गोष्टी आहेत, बरोबर. यांची डेव्हलपमेंट कशी होते, सोबत होते, सायमल्टेनियसली होते. ठीक आहे ना. आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेल्या सगळ्या गोष्टी कळाल्या असतील. सुरुवाती आपण बघितलं की सिग्निफिकन्स, 6 प्रकारचे सिग्निफिकन्स पाहिले आपण, हे पण सुद्धा तुम्हाला कळाले असतील. नंतर आपण पाहिलं 4 मेन सिग्निफिकन्स पाहिले, रिसोर्स एफिशियन्सी, व्हेरिएशन, सर्व्हायव्हल अँड पॉलिएम्ब्रियोनी. याच्या पलीकडे तुम्हाला एक्झाम मध्ये काही विचारलं जाणार नाही. हे 4 मेन टाइप्स ऑफ काय, सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन आहेत. नंतर आफ्टर मॅथ आहे, बिफोर आणि आफ्टर फर्टिलायझेशन आपले फ्लोरल पार्ट्स कसे डेव्हलप होतात. नंतर व्हॉट बिकम्स व्हॉट, म्हणजे बिफोर फर्टिलायझेशन तुम्हाला ह्या गोष्टी याच्यामध्ये कन्वर्ट झालेल्या असतात, कधी, आफ्टर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झालेल्या नंतर आणि फर्टिलायझेशन झाल्याच्या आधी गोष्टी कशा होत्या, ह्या सगळ्या तुम्हाला मी काय दिलेल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर एक्सप्लेन केलेल्या आहेत. आशा आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेल्या सगळ्या गोष्टी कळाल्या असतील. आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.